आज या खव्याचं काय बनवावं काय समजतच नव्हतं. म्हणलं आधी गुलाबजाम करावं, नंतर विचार म्हणलं नको काहीतरी नवीन. गुलाबजामुन तर आपण नेहमी सारखंच बनवत असं, आज काहीतरी नवीन बनवावं. सानू म्हणली मम्मी आपल्या इकडं गावाकडे जाताना ते आपण बासुंदी खातो बघ, तसं काहीतरी बनव ना. म्हटलं ठीक आहे बासुंदीच बनवून मग आपण. खवा तर ऑलरेडी होताच आपल्याकडे, त्यामुळे दूध आटवायची काय आपल्याला गरज नव्हती. म्हणून म्हटलं पटकन होईल 5 मिनिटामध्ये करून घ्यावं. हे मी साईश्रीला का बसवलं असेल किचनवर असं तुम्हाला प्रश्न पडला असेल का, तर कारण आमची सानू खाली अभ्यास करते आणि ही तिला अजिबात अभ्यास करून देत नाही. तिचे खडू तोंडात घालणं, तिचे पेन्सिल उचलणं, रबर तोंडात घालणं, त्यामुळे तिला मी इथं किचनवर बसवलं. पण ही किचनवर पण शांत बसत नव्हती, काहीतरी उचापात्या करतच होते. तर असं हे तर मस्ती आमची रोजच चालू असते म्हणा. लहान मुलं घरात असल्यावर हे तर होणारच आहे. आणि लहान मुलांशिवाय त्या घराला घर पण नसतं बरं का. ते आपलं दूध गरम झालं, त्याच्यामध्ये तर अर्धा किलो खवा टाकून घेतला आणि ते थोडंसं मेल्ट होईपर्यंत 10 मिनिटं हलवून घेतलं. ईश्रीला रोज नेहमी किचनवर बसायचं असतं, पण आज तिला खाली जायचं कारण तिची दिदी अभ्यास करते आणि तिला पण तिच्याबरोबर ड्रॉइंग करायचं होतं ना. म्हणून तिचं 10 वेळा खाली उतरायचं चाललं होतं, पण मी काय तिला खाली जाऊन देत नव्हते. त्याच्यामुळे तिची मस्ती चालू होती बघा, कशी रुसण्याचं पण नाटक करते राग आलाय म्हणून. ह्यांच्यामध्ये दिवस कसं जातो ना समजत पण नाहीये खरंच. आणि लहान मुलं असल्याशिवाय त्या घराला घर पण नसतं. 5 मिनिटं सोडलं तर लगेच बघा या दोघींची भांडणं चालू झाली. मम्मी घे ना गं, मला काहीच करून देत नाही. सानू आमची लागली रडायला तिला घे म्हणून. मग परत तिला जाऊन किचनवर बसवलं, पण आमची साईश्री आज अजिबात शांत बसत नव्हती. खवा मस्त आपला 10 मिनिटं परतून झालाय. त्याच्यामध्ये 1 लिटर दूध घातलेलं आहे. अर्धा किलो खवा होता, त्याच्यामध्ये 1 लिटर दूध आणि वाटीभर साखर आणि इलायची, बस एवढंच लागतंय. साखर, इलायची, दूध आणि खवा, बस. ह्याच्यामध्ये आपली बासुंदी एवढी छान होती का नाही. तुळजापूरला जाताना उजनी म्हणून एक गाव लागतं, तिथं उजनीची बासुंदी एवढी फेमस आहे का नाही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तिथं. साईश्री आमची तर वाकून बघायला लागली. म्हणली मम्मीचा स्वयंपाक काय आजच्या दिवसात होत नाही. मी बसते म्हणली लाटणं घेऊन खेळत. आता निवांत बसली लाटणं घेऊन खेळत. आपली बासुंदी तयार झालेली आहे बघा. इथं बघा किती छान कलर पण आलाय बासुंदीला. आता थंड झाली की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर खायला घ्यायचं. 1 नंबर बासुंदी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.